नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला विश्वासू चॅनल योजना आणि नोकरी मित्र, जिथे आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन सरकारी योजना, नोकरी आणि उपयुक्त माहिती अगदी सोप्या भाषेत घेऊन येत असतो. मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांची एक मोठी चिंता असते, आपल्या मुलीचं शिक्षण आणि तिचं भविष्य सुरक्षित कसे करायचे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठी रक्कम लागते. त्यामुळे जर आपण आजपासून थोडी थोडी बचत सुरू केली तर भविष्यात मोठा आर्थिक आधार तयार होऊ शकतो. यासाठीच केंद्र सरकारने एक अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. आणि त्या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना, म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सुकन्या समृद्धी योजना काय आहे, या योजनेत कोण पात्र आहे, किती पैसे भरावे लागतात, किती व्याज मिळते, मॅच्युरिटीला किती रक्कम मिळू शकते आणि खाते कसे उघडायचे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एक सोपे उदाहरण घेऊन कॅल्क्युलेशन देखील पाहणार आहोत. सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय? मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक विशेष बचत योजना आहे, जी खास मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आहे. या योजनेत तुम्ही दरवर्षी थोडी थोडी रक्कम जमा करता आणि सरकार तुम्हाला त्यावर चांगली व्याज देते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना पूर्णपणे सरकारी हमी असलेली आहे. त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि जोखीम खूप कमी असते. या योजनेत कोण पात्र आहे? एलिजिबिलिटी. आता आपण पाहूया की या योजनेत कोण खाते उघडू शकतो. पहिली अट म्हणजे मुलीचे वय. मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत तिचे खाते उघडता येते. दुसरी अट म्हणजे खाते उघडण्यासाठी मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक आवश्यक असतात. तेच या खात्याचे संचालन करतात. तिसरी अट म्हणजे एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी ही योजना लागू होते. परंतु जर जुळ्या मुली असतील तर विशेष सवलत देऊन 3 मुलींपर्यंत खाते उघडण्याची परवानगी दिली जाते. या योजनेत किती पैसे भरावे लागतात? इन्व्हेस्टमेंट रूल्स. मित्रांनो, या योजनेत तुम्हाला खूप मोठी रक्कम भरण्याची गरज नाही. अगदी कमी रकमेपासून तुम्ही सुरुवात करू शकता. या योजनेत वर्षाला किमान 250 रुपये इतकी रक्कम भरावी लागते आणि एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. तुम्ही वर्षातून एकदाच पैसे भरू शकता किंवा महिन्याला थोडी थोडी रक्कम देखील जमा करू शकता. म्हणजेच ही योजना पूर्णपणे फ्लेक्सिबल आहे. या खात्यात तुम्हाला 15 वर्षांपर्यंत पैसे जमा करावे लागतात. यानंतर खाते चालू राहते आणि व्याज मिळत राहते. व्याज दर किती आहे? इंटरेस्ट रेट. सध्या जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% वार्षिक चक्रवाढ व्याज मिळत आहे. हे व्याज दर सरकार दर 3 महिन्यांनी बदलू शकते, परंतु इतर बचत योजनांच्या तुलनेत या योजनेचा व्याजदर नेहमीच जास्त असतो. यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरते. कर सवलत, टॅक्स बेनिफिट्स. मित्रांनो, या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कर सवलत. जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. याशिवाय या खात्यावर मिळणारे व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री असते आणि जेव्हा खाते मॅच्युअर होते तेव्हा मिळणारी संपूर्ण रक्कम देखील टॅक्स फ्री असते. यालाच EEE बेनिफिट असे म्हणतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट आणि मॅच्युरिटी तीनही टॅक्स फ्री असतात. मॅच्युरिटी आणि पैसे काढण्याचे नियम. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते साधारणपणे 21 वर्षांनी मॅच्युअर होते, परंतु काही विशेष परिस्थितीत तुम्ही पैसे आधी देखील काढू शकता. उदाहरणार्थ, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील 50% रक्कम काढता येते. तसेच मुलीचे लग्न 18 वर्षांनंतर ठरले असेल तर खाते मुदतपूर्व बंद करता येते. आवश्यक कागदपत्रे, डॉक्युमेंट्स. जर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडायचे असेल तर खालील कागदपत्रे आवश्यक असतात. मुलीचा जन्माचा दाखला, पालकांचे आधार कार्ड, पालकांचे पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, मुलीचा फोटो. ही कागदपत्रे घेऊन तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊ शकता. खाते कुठे उघडता येईल?
तुम्ही भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता. तसेच खालील बँकांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध आहे: स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, ICICI बँक. स्टेप बाय स्टेप खाते कसे उघडायचे. आता आपण सोप्या पद्धतीने पाहूया की खाते कसे उघडायचे. 1. सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. 2. जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जा. 3. सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज भरा. 4. किमान 250 रुपये रक्कम जमा करा. 5. तुम्हाला पासबुक दिले जाईल आणि अशा प्रकारे तुमचे खाते सुरू होईल. उदाहरण, कॅल्क्युलेशन. आता आपण एक सोपे उदाहरण पाहूया. समजा तुम्ही तुमच्या मुलीसाठी दरमहा 1000 रुपये रक्कम जमा करता, म्हणजेच वर्षाला एकूण 12,000 रुपये रक्कम जमा होईल. जर तुम्ही 15 वर्ष ही रक्कम जमा केली तर एकूण गुंतवणूक होईल 12,000 गुणिले 15 बरोबर 1,80,000 आणि 8.2% व्याजदरानुसार 21 वर्षांनी तुम्हाला अंदाजे 5 ते 5.5 लाख रुपये रक्कम मिळू शकते. जर तुम्ही दरमहा 2,000 किंवा 3,000 रुपये रक्कम जमा केली तर मॅच्युरिटी रक्कम आणखी जास्त होऊ शकते. या योजनेचे मुख्य फायदे, बेनिफिट्स. मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. दुसरा फायदा म्हणजे या योजनेत जास्त व्याजदर मिळतो. तिसरा फायदा म्हणजे कर सवलत मिळते. चौथा फायदा म्हणजे मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी मोठी आर्थिक मदत मिळते. पाचवा फायदा म्हणजे कमी गुंतवणुकीत मोठी बचत करता येते. लोकांच्या काही सामान्य चुका, कॉमन मिस्टेक्स. अनेक लोक या योजनेत काही चुका करतात. पहिली चूक म्हणजे वर्षाला किमान रक्कम न भरणे. जर तुम्ही एका वर्षात किमान रक्कम भरली नाही तर खाते इनॅक्टिव्ह होऊ शकते. दुसरी चूक म्हणजे चुकीची माहिती देणे. तिसरी चूक म्हणजे पासबुक अपडेट न करणे. म्हणून या चुका टाळणे आवश्यक आहे. मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर बचत योजना आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण आणि लग्न सुरक्षित करायचे असेल तर आजच या योजनेत खाते उघडा आणि नियमित बचत सुरू करा. जर तुम्हाला अशीच नवीन सरकारी योजना, नोकरी आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आपल्या योजना आणि नोकरी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.